अमरावती परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलंय। एका 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी जबाब देण्यासाठी आता पुढे आली आहे। एसआयटी पथकातील महिला पोलीस इन्स्पेक्टर मुनेश्वर या पीडित मुलीची चौकशी करतायत। अत्यंत एक महत्त्वाची बातमी, अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगी एसआयटी समोर जबाब देण्यासाठी आता तयार झाली आहे। 15 वर्षांची ही अल्पवयीन मुलगी आता समोर आली आहे आणि पोलीस इन्स्पेक्टर मुनेश्वर या पीडित मुलीची चौकशी करतायत। अचलपूर प्रकरणामध्ये जे प्रकरण नाशिकमध्ये काही तासा अगोदर झालं, त्यांना अटक झाली, काही तासच क्रॉस नाही केले, तिथेही त्यांनी एक बॉस बनवून सगळ्यांनी पूर्ण ग्रुप बनवलं, पूर्ण एक ठरवून घेतात आणि आपले जे पोरी बिचारे गरीब जातात, कामासाठी जातात, त्यांना धर्म परिवर्तन त्यांच्यासोबत करायला लागते। ते त्यांच्यासोबत त्यांना जबरन बीफचं मटण खाऊ घालतात, त्यांना जबरन कमला पडायला लावतात, त्यांना जबरन बुरका घालायला लावतात। काही तासही नाही झाले त्यांना अरेस्ट केल्यानंतर आज आमच्या अमरावतीमध्ये परत ती घटना अचलपूर परतवाडामध्ये होते, जिथे 150 पेक्षा जास्त व्हिडिओ विज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे विज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ सोशल मीडिया यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले। मला एक प्रश्न विचारायचा आहे, जेवढेही सेक्युलरिझमवादी पॉलिटिशियन लोक आहे ना, त्यांना माझा प्रश्न आहे, सेक्युलरिझम म्हणजे काय आहे? सेक्युलरिझम म्हणजे काय? महिलांना उंच न्यायाचं जे बाबासाहेबांनी शिकवलं की महिलांसोबत अत्याचार करायचा, आणि ते महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी। बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे, एकही महिला त्यांची नाही आहे। महिला कोणाची आहे? आमच्या। लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते। आमचे मुली आहे त्यांना, त्यांच्या मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही। सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आमचे या देशामध्ये की ऑपोजिशन पार्टीला हे वाटत नाही की हे मुली त्यांचे जरी असल्या तर हे आमचे रक्तातले आहे। फक्त नावापुरती आपण जे काम करत आहे, आपली राजनीती पोळ्या शेकण्यासाठी कोणते मुलींचे भविष्यासोबत तुम्ही राजकीय लोक खेळले नाही पाहिजे। आज त्या अचलपूर मतदारसंघामध्ये त्यांचं घर पाडत आहे। मी तर सरळ विनंती करीन पोलीसवाल्यांना, तारीखी नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटिझनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे। जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही। टेररिस्ट पाहत यांचेच नावं, आमच्या मुलींसोबत लव जिहाद करणं म्हणजे यांचेच नावं, आमच्या मुलींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं म्हणजे यांचेच नावं, सगळे प्रकरण हेच करतात। आज या ऑपोजिशनला विचारा की महिला रिझर्वेशन बिल जे पूर्ण पार्लमेंटमध्ये येत आहे त्याच्यासाठी ऑपोजिशनला आम्हाला विनंती करावी लागून राहिली आहे की महिलांना पुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी जे शिकवलं त्याला सपोर्ट करा, महिलांना पुढे आणा, त्यांची हिंमत सोबत उभे राहा। तर ऑपोजिशन सोबत आणि जेही लोक आता IG कडे गेले आहे त्यांनाही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे राजकारण करत आहे ना की यांचा पाळला तर त्यांचा पाडा, पहिले तुम्ही हे पहा की कोणते मुलीसोबत अत्याचार झाले, सगळ्यांचे पाडा। ज्यांनी अत्याचार केला त्यांना एकालाही सोडू नका, पण तुम्ही फक्त एक आपले मतदारांसाठी जे राजकारण करत आहे ते सोडून द्या। या देशातच जा लागते, या देशातच जन्माला आलो आहे, ते काही आपले नाही आहे, पाकिस्तानवाले आहे, पाकिस्तानला पाठवा लागते त्यांना। परतवाडा अमरावती व्हिडिओ प्रकरण याची व्याप्ती वाढत आहे आणि अनेकांनी विचारलं की या मुलांच्या संपर्कात कशा आल्या, तर 2022 मध्ये एक फ्युचर हंट नावाचं कोचिंग क्लासेस इथे सुरू झालं। अमरावतीमध्ये, परतवाड्यामध्ये, नेरमध्ये, नांदगाव खंडेश्वरमध्ये, आणि कोणी सुरू केलं त्याचं नाव समोर येत नाहीये, परंतु या क्लासेसची मोडस ऑपरेंडी अशी आहे की 8वी 9वी 10वी त्याचप्रमाणे नीट JEE नंतर 11वी 12वी अशा सगळ्यांना ऍडमिशन दिल्या जातात, त्याचे लोक प्रचार करतात आणि कोणाला ऍडमिशन देतोय हे सुद्धा नक्की त्यांना माहीत नसतं आणि त्यांचे फेस्टिवल ग्रुप निर्माण होतात। त्या फेस्टिवल ग्रुपच्या माध्यमातून मुलांचे नंबर एक्सचेंज होतात आणि जे मुलं कधी कुठे शिकले नाही ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतात पैसे भरून।
आणि म्हणून माझी एसआयटीचे जे प्रमुख आहे डॉक्टर शिवकुमार यांना माझी विनंती आहे की जेवढे कोणते कोचिंग क्लासेस आहे त्या कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यांच्या मालकांना निश्चितपणे चौकशीसाठी बोलवा, ताब्यात घ्या आणि कोणत्या कोणत्या ऍडमिशन घेतलेले आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, कोणते कोणते ग्रुप बनवले आहे. कारण की या माध्यमातून या मुली संपर्कात आलेल्या आहे. म्हणजे फ्युचर हंट कोचिंग क्लास आहे, आकाश कोचिंग क्लास आहे, अजून बरेचसे नाव आहे. ते या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून साध्या ट्युशन असल्या तर त्या टीचरचं लक्ष राहतं, परंतु या कोचिंग क्लासेसमध्ये व्यवसायच एक महत्वाचा झालेला आहे आणि त्या व्यवसायासाठी कोणालाही ऍडमिशन दिल्या जाते, त्यांचे ग्रुप केले जातात आणि त्यामध्ये अवैध विचार करणारे सुद्धा घुसलेले आहे. आणि म्हणून याची चौकशी तातडीनं करावी. त्या मालकांना बोलावलं आणि पोलिसांनी विचारलं तर सगळं काही बाहेर येईल. ते महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये जे काय झालं ते घृणास्पद आहे, दुःख वाटणारं आहे, चीड येणारं आहे, राग येणारा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकच ठामपणे म्हणायचं आहे की पीडित महिला ही पीडित महिला असते. तिच्यावर शोषण झालेलं असतं आणि ती कोणत्या जातीची किंवा धर्माची नसते. उगाचच लोकांना उचकवून जाती धर्माचं राजकारण त्या ठिकाणी आणून हे भाजपवाले या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का? कशासाठी? आणि जर इफ यू प्रोवोक एनीबडी फॉर एनीथिंग, दॅट्स अ क्राईम. सो इफ इट इज अ क्राईम प्रोवोकिंग फॉर सलोखा बिघडण्यासाठी किंवा धर्मांतर दंगली होण्यासाठी जर प्रोवोकिंग असेल तर हे क्राईम नाहीये का? मग होम मिनिस्ट्री यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत? असा माझा प्रश्न त्यांनाच आहे.